आज अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे। तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थी असा योग जुळून आलेला आहे। मुंबईतील प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता विचारात घेऊन दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। याशिवाय मंदिर परिसरात विविध सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेल्या आहेत। तर पुण्याच्याही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विविध व्यवस्था करण्यात आलेली आहे। आज अंगारकी संकष्ट चतुर्थी तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थी असा योग जुळून आलेला आहे। मुंबईतील प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आणि त्याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आता सज्ज झालेला पाहायला मिळतंय। या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी विशेष व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे। तर पुण्याच्याही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विविध व्यवस्था करण्यात आलेली आहे। अंगारकी संकष्ट चतुर्थी तिथीचा प्रारंभ सकाळी 8:40 सुरू होणार, तर ही चतुर्थी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:36 समाप्त होणार आहे। तब्बल 21 वर्षांनंतर हा योग जुळून आलेला आहे। श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थी असा योग हा जुळून आलेला आहे। मंदिर परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आली। आपण ही दोन दृश्य पाहतोय, मुंबईतील सिद्धिविनायक गणपती आणि त्यानंतर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आज अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि त्यानिमित्ताने मंदिर प्रशासन आता या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे। तब्बल 21 वर्षांनंतर आता आजचा योग हा जुळून आलेला आहे। श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थी असा हा योग 21 वर्षांनंतर जुळून आलाय। आपण ही दोन दृश्य पाहतोय, मुंबईतील प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येण्याची शक्यता आणि त्याच पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था मंदिर परिसरामध्ये करण्यात आली आहे। तर पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सुद्धा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत पुण्याहून जोडलेले आहे। अमोल, आपण पाहतोय या ठिकाणी आजचा हा अंगारकी संकष्ट चतुर्थीचा दिवस आणि आपण पाहतोय मोठ्या संख्येने भाविक हे या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे दर्शनासाठी भाविकांसाठी? नक्कीच अगदी भक्तिमय वातावरण आपल्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पाहायला मिळते। आजचा अंगारकी चतुर्थीचा मुहूर्त साधत हजारो पुणेकर आहेत ते अगदी पहाटेपासून गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये आलेले आहेत। ही गर्दी आपण पाहतोय, या मंदिराच्या गाभाऱ्यात जेवढी गर्दी आहे त्याच्यापेक्षा कित्येक जास्त पटीने बाहेर गर्दी झालेली आहे। रांग जवळपास 2 किलोमीटर भाविकांची लागलेली आहे आणि हे बाप्पाचं मनमोहक रूप आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आज अंगारकीच्या निमित्तानं लाखो भाविक आहेत, हजारो भाविक हे आता एकत्र या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत। पहाटेपासून मंदिर हे भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं झालेलं आहे आणि त्यामुळे मोठी रांग आहे ती भाविकांनी लावलेली आहे। खरं तर सकाळीच गणपती बाप्पाचं दर्शन करून आपल्या कामाची सुरुवात पुणेकर करताना पाहायला मिळत आहे। तर मोठी गर्दी मंदिर परिसरामध्ये झालेली आहे आणि हे बाप्पाचं मनमोहक रूप खरं तर आपण पाहतोय। तब्बल 21 वर्षांनी खरं तर हा योग आल्याचं सांगितलं जाते आणि त्यानंतर आज अंगारकी आहे। काही दिवसानंतरच गणपती बाप्पाचं आगमन सुद्धा घरोघरी होतंय। त्या आधी ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे आणि त्यामुळे बाप्पाचं सुद्धा नामस्मरण आहे ते केलं जात आहे। अतिशय भक्तिमय वातावरण आज या संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आहे। पहाटेपासूनच विविध अभंग त्याचबरोबर वेगवेगळी गीतं सादर करण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर आज दिवसभर रात्रीपासूनच बाप्पाचं मंदिर हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने
भाविक हे दर्शनासाठी आलेले आहेत. लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक, महिला हे सुद्धा मोठ्या संख्येने आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहेत आणि हेच बाप्पाचं मनमोहक रूप आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि नेत्रदीपक अशी फुलांची आरास संपूर्ण मंदिराला सुद्धा करण्यात आलेली आहे आणि ही रांग दर्शनाची आपण पाहिली तर ती जवळपास 2 किलोमीटर लांब इतकी गेलेली आहे आणि त्यामुळे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने खरं तर या ठिकाणी आलेले आहेत आणि पहाटेपासूनच ही मोठी गर्दी आहे ती सुद्धा झालेली आहे. दुसरीकडे आज अंगारकी आहे आणि त्यामुळे या दगडूशेठ गणपती मंदिराच्या समोरचा जो शिवाजी रस्ता आहे तो सुद्धा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. कारण भक्तांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतोय आज विविध होम हवन आहेत ते सुद्धा या ठिकाणी होणार आहेत. अभिषेक पहाटेपासून सुरू झालेले आहेत आणि अशा भक्तिमय वातावरणामध्ये आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थीचा मुहूर्त साधत लाखो भाविक आहेत ते आता बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ही गर्दी आपण पाहतोय. या गर्दीमुळे या संपूर्ण परिसरातलं वातावरण आहे ते सुद्धा भक्तिमय झालेलं आहे. जी नक्कीच, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतो या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. आजचा हा महत्त्वाचा दिवस. तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थी असा योग हा जुळून आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मंदिर परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत. भाग्यश्री, आपण सिद्धिविनायक मंदिरामध्ये आहात. लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक येण्याची शक्यता विचारात घेता विशेष व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. नक्कीच आपण बघितलं तर हा जो संपूर्ण परिसर आहे हा गर्दीने आणि गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने दुमदुमलेला पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणात सकाळी भाविक जे आहेत ते आता दर्शन घेऊन बाहेर पडताना देखील पाहायला मिळतात. बॅरिकेटिंग जे आहेत ते सगळीकडनं केलेले आहेत कारण सिद्धिविनायक हे मंदिर जे आहे ते अत्यंत महत्वाचं असं मुंबईतलं मंदिर मानलं जातं. या आधी देखील सुरक्षेच्या दृष्टीने त्यासाठी व्यवस्था करण्यात आलेल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवर आज देखील तेवढीच मोठ्या प्रमाणात सुरक्षा जी आहे ती इथे करण्यात आलेली पाहायला मिळते. मंदिर जे आहे ते फुलांनी सजवलेलं आहे आतमधनं. त्याचप्रमाणे आता सध्या जी भाविकांची गर्दी आहे ती इथे मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. बाहेर देखील जो वातावरण आहे ते अत्यंत भक्तिमय असं वातावरण सध्या इथे पाहायला मिळते. मात्र काहीच वेळात इथे सकाळची जी पहाटेची आरती आहे ती देखील पार पडलेली आहे. श्रावणातली ही चतुर्थी आहे, श्रावणातलं अंगारिका आहे, त्यामुळे अत्यंत महत्व या अंगारिकेला प्राप्त झालेलं आहे. काहीच दिवसात गणपती बाप्पा येऊन देखील ठेपणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज सगळी जी व्यवस्था आहे ती सिद्धिविनायक मंदिरातर्फे चोख ठेवण्यात आलेली पाहायला मिळते. पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय. जी धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.